गणेश उत्सवासाठी उकडीच्या मोदकांच्या ऑर्डर घेणं सुरू केलेलं आहे. तर हे आहेत विदाऊट केशर ड्रायफ्रूट उकडीचे मोदक आणि केशर ड्रायफ्रूट्स असे 2 प्रकारचे उकडीचे मोदक. उकडीच्या मोदकांची साईज, आता बरेच जण हा घरगुती बिझनेस स्टार्ट केलेला आहे. तर उकडीच्या मोदकांची साईज आणि त्याचे रेट्स हे साईजनुसार आहे. मोठा मोदक आणि त्याप्रमाणे त्याचे रेट, लहान मोदक आणि त्याप्रमाणे त्याचे रेट, आणि प्री बुकिंग स्टार्ट झालेलं आहे. नो होम डिलेवरी. तर ज्यांना उकडीचे मोदक पाहिजे असतील त्यांनी 9767680228 या नंबरवरती संपर्क करू शकता. आणि हे मोदक बघू शकता कसे झालेले आहेत. फक्त इतकंच आहे, प्री बुकिंग गरजेचं आहे, कारण का प्रिपरेशनसाठी सगळं घरीच बनवतो, म्हणजे त्याची पिठी वगैरे सगळंच. आणि हे विदाऊट केशर असलेले मोदकही बघू शकता किती छान दिसतात. आणि मोठ्या साईजचा हा मोदक आहे, त्यामुळे त्याच्या रेटमध्येही चेंज असू शकतो. बऱ्याच जणांना टेस्टिंगसाठी किंवा फ्री ऑफ कॉस्ट मोदक हवे असतात, पण खरं सांगायचं तर या पाठीमागं खूप मेहनत असते. अगदी खोबरं खवायला तर खूप मेहनत होते, आणि खोबरं खवण्यासाठी जी मेहनत असते ती प्रचंड असते. अक्षरशः हात वगैरे दुखून येतात. त्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट किंवा टेस्टिंगसाठी मोदक मिळणार नाहीत. कृपया याची आवर्जून नोंद घ्यावी. हा स्मॉल स्टार्टअप काहीतरी करण्यासाठी केलेला आहे, किंवा स्वतः काहीतरी इन्कम सोर्स उपलब्ध व्हावा यासाठी केलेला आहे. तर त्यासाठी सर्वांनी सपोर्ट करावा, आणि जेणेकरून तुमच्यापर्यंत फ्रेश असे उकडीचे मोदक पोहोचवता येतील. आणि त्यासाठीचा हा छोटासा प्रयत्न. तर मी कशाप्रकारे कळ्या करते बघू शकता. खरं तर मोबाईल पकडायला कोणी नव्हतं, त्यामुळे असंच कसा तरी तो पायामध्ये मोबाईल ॲडजस्ट करून तुमच्यापर्यंत या कळ्या आणि ही प्रोसेस पोहोचवता यावी म्हणून हा केलेला छोटासा प्रयत्न किंवा ही धडपड. खरं सांगायचं तर बोटं, हात खूप दुखून येतात, पण आपल्याला काहीतरी करायचं असतं किंवा काहीतरी आपल्या हातून चांगलं घडावं यासाठीचा हा प्रयत्न. आणि तुमचा जो वेळ आहे तो सत्कारणी लागावा, किंवा तुम्ही हे घरी बसून काही ना काहीतरी असे छान तुमच्यातली कला ही विकता यावी, किंवा तुमच्यातली कला ही बाहेर पडावी आणि त्याचा काहीतरी इन्कम सोर्स व्हावा म्हणून हा केलेला प्रयत्न. आणि हे छानपैकी केलेले मोदकाच्या पिठीचे गोळे. तर लवकरात लवकर तुमची ऑर्डर बुक करा आणि आवर्जून सांगा हे मोदक कसे दिसत आहेत, ह्या कळ्या जमल्यात का नाही. खूप मेहनत लागते यासाठी, म्हणून कृपया कोणीही फ्रीमध्ये मोदक मागू नयेत. स्वइच्छेने आवर्जून नैवेद्यासाठी मोदक तर देतोच, पण हे खोबरं जे दिसतंय ते खवलेलं, त्यासाठी खूप खूप हात दुखून येतात आणि बराचसा वेळ द्यावा लागतो त्यासाठी, तेव्हा ते मोदक तयार होतात. नक्की सांगा कसे झाले.